नमस्कार सर्वांना. सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवातीला एक लाईक करा आणि व्हिडिओ मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मानवता विकास मंडळ संचलित धार्मिक अल्पसंख्याक संस्था पंचशील माध्यमिक प्रशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, मजरेवाडी, सोलापूर 413225 आमच्या प्रशालेत सदर पद 100% अनुदानित तत्वावर भरावयाचे आहे. मित्रांनो, दिलेली जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि ही जाहिरात धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची जाहिरात आहे. शाळेचे नाव दिले आहे पंचशील माध्यमिक प्रशाला आणि पत्ता दिला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, मजरेवाडी, सोलापूर. 100% अनुदानित तत्वावर खालील रिक्त पदे भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA/MA B.Ed/ CTET/TET. तर या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक पात्रता दिली आहे. BA B.Ed चालेल किंवा MA B.Ed चालेल. सोबतच TET म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र, किंवा CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे BA B.Ed CTET पेपर 2 उत्तीर्ण किंवा BA B.Ed TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा MA B.Ed CTET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र किंवा MA B.Ed TET पेपर 2 पात्र. ही शैक्षणिक पात्रता आहे. विषय मराठी/भूगोल. हुद्दा, पदाचा हुद्दा शिक्षण सेवक, इयत्ता 6वी ते 8वी करिता शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. वर्ग 6वी ते 8वी करिता एकूण पदे 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2, शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन BSc/MSc/B.Ed CTET/TET. तर या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक पात्रता अनुक्रमांक 2 या पदासाठी. विषय विज्ञान विषयासाठी शैक्षणिक पात्रता आहे BSc B.Ed CTET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण किंवा MSc B.Ed CTET पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण किंवा BSc B.Ed TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र. TET म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण किंवा MSc B.Ed TET पेपर 2 उत्तीर्ण. ही शैक्षणिक पात्रता आहे. विषय विज्ञान, सब्जेक्ट सायन्स विषयाकरिता. हुद्दा शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. इयत्ता 6वी ते 8वी करिता, वर्ग 6वी ते 8वी करिता शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे आणि विषय आहे विज्ञान. शैक्षणिक पात्रता आहे BSc B.Ed CTET पेपर 2 उत्तीर्ण किंवा BSc B.Ed TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र किंवा MSc B.Ed CTET पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण किंवा MSc B.Ed TET पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण. एकूण पदे 1 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. तरी पात्रताधारकांनी बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रशालेत मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, ज्यांच्याकडे वर दिलेल्या रकान्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहेत अशा पात्रताधारक उमेदवारांनी म्हणजेच पात्रताधारकांनी मुलाखतीचा दिवस दिला आहे बुधवार आणि मुलाखतीची तारीख आहे दिनांक 22 जुलै 2026 रोजी. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 10 वाजता. मुलाखतीचे ठिकाण आहे प्रशालेत म्हणजेच शाळेत, पंचशील माध्यमिक प्रशाला या ठिकाणी प्रशालेत. सोबत उमेदवारांनी मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहे आणि मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती काढून त्या साक्षांकित करून म्हणजे साक्षांकित प्रतीसह उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. जाहिरात प्रसिद्धी दिनांक आहे 15/7/2026, 15 जुलै 2026. अध्यक्ष/सचिव मुख्याध्यापक. जाहिरात क्रमांक 2, बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर 21/22 साखरपेठ सोलापूर. ही जाहिरातसुद्धा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील आहे. पाहिजेत. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, विभाग विद्यानिकेतन हायस्कूल सोलापूर. शाळेचे नाव दिले आहे विद्यानिकेतन हायस्कूल सोलापूर. पद कनिष्ठ लिपिक.
ज्युनियर क्लर्क या पदाची भरती करण्यात येत आहे. विभाग आहे विद्यानिकेतन हायस्कूल सोलापूर या ठिकाणी. शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता BCom चालेल किंवा BSc चालेल. सोबत MSc टॅली संगणक ज्ञान असणे आवश्यक. कॉम्प्युटर नॉलेज कंपल्सरी आहे. संगणकाचे ज्ञान किंवा नॉलेज असणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे. गट खुला ओपनमधून जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 विभाग हिंगुलांबिका प्राथमिक शाळा सोलापूर. शाळेचे नाव दिलं आहे हिंगुलांबिका प्राथमिक शाळा सोलापूर. पद शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता HSC DED TET/CTET उत्तीर्ण. तर या ठिकाणी 12वी DED TET पेपर 1 उत्तीर्ण. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 1 पात्र किंवा उत्तीर्ण. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण किंवा 12 DED CTET पेपर 1 उत्तीर्ण किंवा पात्र. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण किंवा पात्र. गट किंवा जातीचा संवर्ग किंवा प्रवर्ग इतर मागासवर्ग OBC प्रवर्गाकरिता ही जागा आहे. OBC प्रवर्गातून ही जागा भरण्यात येणार आहे. अनुक्रमांक 2ची शिक्षण सेवक या पदाची. इन्फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी दिनांक 19/7/2026 19 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज व कागदपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस विद्यानिकेतन हायस्कूल 21/22 साखरपेठ सोलापूर येथे हजर राहावे. तर उमेदवारांना सूचना आहे ज्यांच्याकडे वर दिलेल्या रकान्यात शैक्षणिक पात्रता आहे, शैक्षणिक अर्हता आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, अशा पात्र उमेदवारांनी मुलाखतीचा दिनांक आहे 19 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10 ते 1 वाजेपर्यंत सोबत उमेदवारांनी अर्ज व कागदपत्रासह म्हणजेच आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस म्हणजेच इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे विद्यानिकेतन हायस्कूल. पत्ता दिला आहे 21/22 साखरपेठ सोलापूर येथे उमेदवारांनी हजर राहायचे आहे. सचिव विजय कुमार पुकाळे बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर. जाहिरात क्रमांक 3 जनता सेवा मंडळ नाशिक संचलित नाशिक जिल्ह्यातील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा व माध्यमिक विद्यालयात खालीलप्रमाणे रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर भरावयाची आहेत. पात्र उमेदवारांनी स्वहस्ताक्षरातील अर्ज व मूळ शैक्षणिक कागदपत्रे हा ईमेल ॲड्रेस दिला आहे, या ईमेल ॲड्रेसवर पाठवावे. तर या ठिकाणी मित्रांनो जनता सेवा मंडळ नाशिक संचलित नाशिक जिल्ह्यातील काही शाळा अनुदानित आहेत, म्हणजेच जिल्ह्यातील अनुदानित काही प्राथमिक शाळा आहे व माध्यमिक आश्रमशाळा व माध्यमिक विद्यालय आहे. या अनुदानित प्राथमिक शाळेत, माध्यमिक आश्रमशाळा व माध्यमिक विद्यालय या विद्यालयात रिक्त पदे जी आहेत ती रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर भरण्यात येत आहे. जे कोणी पात्र उमेदवार असतील अशा पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे जे कोणी पात्र उमेदवार असतील अशा पात्र उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात अर्ज लिहून अर्ज व मूळ शैक्षणिक कागदपत्रे म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स स्कॅन करून दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचे आहेत. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव प्राथमिक शिक्षक. रिक्त पदसंख्या 2 जागा भरण्यात येत आहे. प्रायमरी टीचर म्हणजेच प्राथमिक शिक्षक 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC DED 12th DED 12वी DED ही शैक्षणिक पात्रता आहे. ही शैक्षणिक पात्रता प्राथमिक शिक्षक अनुक्रमांक 1 करीत आहे. 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव माध्यमिक शिक्षक सेकंडरी टीचर 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BSc BEd सब्जेक्ट गणित/विज्ञान BA BEd मराठी हिंदी. तर या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे माध्यमिक शिक्षक 2 जागा भरण्यात येत आहे. BScला गणित विज्ञान विषय असणे आवश्यक आहे, म्हणजेच BSc BEd ही शैक्षणिक पात्रता आहे गणित विज्ञान विषयाकरिता आणि मराठी हिंदी विषयाकरिता BA BEd. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव पुरुष अधीक्षक 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता MSW. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4 पदाचे नाव स्वयंपाकी 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता 10वी पास किंवा नापास म्हणजेच मॅट्रिक पास किंवा नापास चालेल. त्यानंतर आहे अनुक्रमांक 5 पदाचे नाव कामाठी
पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. कामाठी या पदाची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता 10वी पास किंवा नापास म्हणजेच मॅट्रिक पास किंवा नापास. अध्यक्ष जनता सेवा मंडळ नाशिक. जाहिरात क्रमांक 4 विद्या विकास प्रतिष्ठान VVP पॉलिटेक्निक सोलापूर NBA accredited and ISO 9001:2015 certified. VVP Institute of Engineering and Technology Solapur NAC accredited and ISO 9001:2015 certified. ॲड्रेस दिला आहे 72/2 प्रतापनगर सोरेगाव डोणगाव रोड सोलापूर. संपर्क क्रमांक दिला आहे. कॉन्टॅक्ट नंबर 8379874555. दुसरा संपर्क क्रमांक आहे 8380030555. तर मित्रांनो, ही जाहिरातसुद्धा सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि VVP पॉलिटेक्निक सोलापूर या VVP इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सोलापूर या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची ही जाहिरात आहे. ॲड्रेस आणि संपर्क क्रमांक दिला आहे. वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत थेट मुलाखत घेतली जाणार आहे. एलिजिबल कॅन्डिडेट्स आर इन्व्हायटेड फॉर वॉक इन इंटरव्ह्यूज फॉर द फॉलोइंग पोस्ट ऑन 18 जुलै 2026 at 10:30 AM. तर या ठिकाणी पात्र उमेदवारांना मुलाखतीला हजर राहण्यासाठी किंवा पात्र उमेदवारांमधून खालील रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे किंवा मुलाखतीला त्यांना बोलावण्यात येत आहे. मुलाखतीचा दिनांक दिला आहे 18 जुलै 2026. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 10:30 वाजता. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. डेसिग्नेशन, क्वालिफिकेशन, नंबर ऑफ पोस्ट. या ठिकाणी डेसिग्नेशन पदाचे नाव HOD इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. HOD पद भरती करण्यात येत आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेकरिता डिपार्टमेंटकरिता. क्वालिफिकेशन आहे ME चालेल /M.Tech 10 years एक्सपिरियन्स. सोबतच शैक्षणिक पात्रतेबरोबर ME चालेल किंवा M.Tech आणि 10 वर्षाचा अनुभव. नंबर ऑफ पोस्ट 1 जागा भरण्यात येत आहे पॉलिटेक्निक. त्यानंतर आहे 2 नंबरचे जागा लेक्चरर /असिस्टंट प्रोफेसर इन कॉम्प्युटर AI/DS. शैक्षणिक पात्रता आहे क्वालिफिकेशन ME चालेल /M.Tech B.B.Tech फर्स्ट क्लास. नंबर ऑफ पोस्ट डिग्रीकरिता 5 जागा आहे आणि डिप्लोमाकरिता 5 जागा. पॉली असेल तर 5 जागा आणि डिग्री असेल तर 5 जागा, अशा 10 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3ची जागा लेक्चरर /असिस्टंट प्रोफेसर इन इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता ME चालेल /M.Tech B.B.Tech फर्स्ट क्लास. 2 जागा डिग्रीमधून भरण्यात येत आहे, 1 जागा पॉलीमधून भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4 लेक्चरर /असिस्टंट प्रोफेसर इन ENTC इंजिनिअरिंग. शैक्षणिक पात्रता ME /M.Tech B.B.Tech फर्स्ट क्लास. 1 जागा डिग्रीमधून भरण्यात येत आहे, 1 जागा डिप्लोमा पॉलिटेक्निकमधून भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे लेक्चरर इन फिजिक्स. शैक्षणिक पात्रता MSc फर्स्ट क्लास म्हणजेच MSc फिजिक्स फर्स्ट क्लास. पॉलीमधून 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पॉलीकरिता 1 जागा. त्यानंतर आहे लेक्चरर इन केमिस्ट्री. शैक्षणिक पात्रता MSc फर्स्ट क्लास. तर MSc केमिस्ट्री झालेलं असा उमेदवारांचा आणि फर्स्ट डिव्हिजन किंवा फर्स्ट क्लासमध्ये पास किंवा उत्तीर्ण असावा. 1 जागा पॉलिटेक्निककरिता भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे लेक्चरर इन मॅथ्स. गणितकरिता व्याख्याता भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MSc फर्स्ट क्लास MSc मॅथमॅटिक्स फर्स्ट डिव्हिजन किंवा फर्स्ट क्लास. 1 जागा डिग्रीकरिता भरण्यात येत आहे आणि 1 जागा पॉलिटेक्निककरिता भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे डेसिग्नेशन लेक्चरर इन इंग्लिश. शैक्षणिक पात्रता MA फर्स्ट क्लास MA इंग्लिश फर्स्ट क्लास. 1 जागा डिग्रीकरिता भरण्यात येत आहे, एकच जागा भरण्यात येत आहे डिग्रीकरिता. इन्फॉर्मेशन सूचना क्वालिफिकेशन पे स्केल अँड अदर सर्व्हिस कंडिशन विल बी ॲज पर AICTE अँड DBATU नॉर्म्स. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता
मानधन आणि अदर सेवा शर्ती ज्या आहे त्या AICTE आणि DBATU नॉर्म्सनुसार राहणार आहे. प्रिन्सिपल, फाउंडर, चेअरमन, प्रेसिडेंट